माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सण वार उत्सव या उपक्रमात आपण आज कानबाई वरानबाई या विषयी माहिती जाणून घेऊया. कानबाई वरानबाई हा अनुक्रमे राधा व चंद्रावली म्हणजेच रुक्मिणी देवी होत. खानाच्या नावाने कानबाई बसवली जाते असा अपप्रचार होय, पण या उत्साहाला 5,000 वर्षापूर्वाची परंपरा आहे. खानाचा इतिहास तेवढा पुराणात नाही म्हणून ते तथ्यात्मक नाही. कानबाई माता जेव्हा गुरु गोरक्षनाथ खानदेशात नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आलेत, त्यांनी बघितलं की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई वरानबाई ह्या दोन देवींची भक्त आहेत. आणि जेव्हा त्यांना ह्या दोन देवींबद्दल सविस्तर माहिती कळल्यावर त्यांनी आपण ह्या दोन्ही देवींचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केला. कानबाई रानबाई या देवींची पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः 4,000 वर्षापासून करत असावेत असा अंदाज होय. अहिर कृष्णवंशी आहेत. गोपाळन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. राधा आणि चंद्रावली या दोन अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई रानबाई या नावाने संबोधले जाईल. अहिराणी ही अहिराची मूळ भाषा. या भाषेचा इतिहासही 5,000 वर्षापूर्वीच्याही आधीचा. अहिराची अर्थात यादवांची 5,000 वर्षापूर्वीची इला वर्षी भाषा आणि सध्या बोलली जाणारी अहिराणी भाषा याच्यात बरेचसे साम्य आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बळसाणे गावातील बारदेवी मंदिर हे अहिरवंशी लोकांनी स्थापित केलेले आहे. येथे राधा म्हणजेच कानबाई, चंद्रावली म्हणजे रानबाई यांना त्यांच्या सखीसहित पूजले जाईल. हे बळसाणे गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील व्रज मंडळातील बरसाना राधाचं गाव. गावाचे प्रतिरूप होय. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रियस राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली होय. कानबाईचा रोट म्हणजे आमना खानदेशनी दिवाळी. श्रावणातल्या नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाई अर्थात राधा आणि चंद्रावली हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा केला जातो. याला रोट यांना आमना गावले कानबाई मायना रोट शतस उत्सव म्हणून ओळख आहे. या उत्सवाच्या आधी दिवाळी सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगटी केली जाते. घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट, कवर्स सगळे धुवून घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटासाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची 1.25 मूठ असे धान्य म्हणजे गहू चण्याची डाळ घेतली जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगून तो मग चक्की धुवून पुसून ठेवतो बरं का. चक्कीवरून दळून आणले जाते. पूर्वी जात्यावरती दळत असत. विशेष म्हणजे ह्या दिवशी चण्याच्या डाळीचा स्वयंपाकात जास्त वापर असतो. उदाहरणार्थ पुरणपोळी, खीर, कटाची आमटी, चण्याची डाळ घालून गंगाफळ, लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य असतो. साड्यांचे पड्डे लावून डेकोरेशन केले जाते. कानबाईचे रूप म्हणजे नारळ मुख्यतः पूर्वपर चालत आलेले असते. परतून आणलेले असते. शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस हा दिन सण साजरा करण्यात येतो. 3 दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते. तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेले असते. 3 दिवसाच्या या सणाला कामासाठी शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी सुद्धा परत येते रजा घेऊन. या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस किती कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच. एक वेळ लग्नसराई दिवाळीसाठी सण टाळतील पण कानबाई मायले पाठ कोणी देत नाही बरं का. परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी खास रजा काढून येतात. गावाला हे 3 दिवसात जत्रेचे स्वरूप आलेले असते. अनेक दिवसापासून भेटलेले मित्रमंडळी पुन्हा भेटतात. सगळ्यांचा उत्साह ओसंडून येतो. कानबाईची मुख्य सेविका असते, तिला गवळणी म्हणतात. गवळणीच म्हणजे होय. ही गवळणी म्हणजे राधाच्या मुख्य सेविका ललित आणि विशाखा यांचे प्रतीक होय. असा हा कानबाईचा उत्सव तुम्ही ऐकला कथा ऐकली. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक व तुमचं मत प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.